सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साक्री तालुक्यातील गांगेश्वर येथे शिवरात्रीनिमित्त हजारो भाविक भक्तांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रांगा लावल्या। साक्री तालुक्यात शक्तीपीठ म्हणून गंगेश्वर महादेव मंदिर याच्याकडे पाहिले जातं। अनेक वर्षांनी ऐतिहासिक परंपरा असलेले हे मंदिर अत्यंत प्रभावी असल्याचं भक्तांकडून बोललं जात आहे। अनेक भक्त हे नवस फेडण्यासाठी देखील या ठिकाणी येत असतात। शिवलिंग पूर्णपणे पाण्यात आहे। विशेष बाब म्हणजे हे पाणी कुठून येतं आणि हे कोणी सांगू शकत नाही। अत्यंत नैसर्गिक पद्धतीने या मंदिराची रचना इतिहासकालीन असल्यानं तेथील स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणी बोललं जात आहे। गंगेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी संजय पाटील तसेच सचिव राजेश अहिरे धुळे हे मंदिर कार्यक्षेत्रात थांबण्याच्या अंतर्गत या ठिकाणी येत असल्यामुळे तेथील नागरिकांचं देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी लाभत आहे। सामोर ते महाशिवरात्रीच्या निमित्तानं रात्री कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी ठेवण्यात आला होता। महाराष्ट्र राज्य शासन यांच्या वतीने देखील तीर्थक्षेत्रात विकास करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी यावेळी मंदिर ट्रस्टींच्या माध्यमातून आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून केली गेली आहे। गांगेश्वर धर्मदाय ट्रस्ट या संस्थेचा मी सचिव बोलत आहे। आमचे तीर्थक्षेत्र गांगेश्वर मंदिर साधारणपणे 350 वर्षापूर्वीचं आहे। या ठिकाणी आमची जी पिढी आहे आहिरे परिवाराची 7व्या पिढीपासून या ठिकाणी आमच्या वाडवडिलांपासून हे मंदिर चालत आलेले आहे। या मंदिरची पार्श्वभूमी अशी या ठिकाणी पिंड ही अखंड पाण्यात आहे। एक वेगळं आश्चर्य आहे। असं 12 ज्योतिर्लिंगाच्या पिंडामध्ये मी याची गणना झालेली नाही, पण ती व्हायला पाहिजे होती। या ठिकाणी पंचक्रोशीतील मुंबई, अहमदाबाद, पुणे किंवा पूर्ण खानदेश भागातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। हा देव जागृत तीर्थक्षेत्र असल्यामुळं या ठिकाणी लोक नवस करून त्यांनी या ठिकाणी देव नवसाला पावत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भरपूर सत्यनारायण किंवा लग्नाचा विधी लागत असतो। आज या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी 30 ते 40 हजार लोक यात्रेसाठी आलेले असतात। या ठिकाणी त्यांचे जेवढे पाडे आहेत धुळे, नंदुरबार जिल्हा असेल, नगर, नाशिक या ठिकाणी बरेच भाविक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणचा विकास आहे तो झालेला आहे। दिवसेंदिवस या ठिकाणची प्रगती होत आहे। या ठिकाणी जे शेड बांधलेलं आहे ते लोक वर्गणीतून न येता ज्या कोणी भक्तांना देव पावलं असेल किंवा त्यांच्या गांगेश्वरात श्रद्धा आहे अशांनी लोक वर्गणीतून या ठिकाणी आम्हाला मंदिरासाठी एक शेड तयार करून दिलेलं आहे। सध्याचं शेड 150 फूट लांब असून 70 फूट रुंदीचं आहे। या ठिकाणी समोर मंदिराच्या समोर गौमुख कुंड आहे। या कुंडामध्ये अखंड पाणी वाहत असतं। सदरचे पाणी हे कुठून येते आजपर्यंत या ठिकाणी याच्यापूर्वी इतिहास कोणालाही कल्पना नाही आहे। पण मी या ठिकाणी आज माझं वय 59 वर्ष आहे, तर मी जवळपास 50-51 वर्षापासून आमच्या आजोबांबरोबर या ठिकाणी येत असताना त्यावेळी एक आख्यायिका ऐकलेली आहे की आपल्या परिसरामध्ये जे मांगीतुंगीचे मंदिर आहे, मांगीतुंगीच्या मंदिरावर ज्या विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये जर आपण एखादी निशाणी करून एखादी वस्तू त्या ठिकाणी टाकली आणि आपण बसमध्ये बसलो तर आपल्या अगोदर ती जी निशाणी केली लिंबू असेल काही वस्तू असेल ती या गांगेश्वर कुंडामध्ये आलेल्या असायची असं आम्ही आमच्या वाडवडिलांकडे ऐकत आलेलो आहे। आणि सदरचं एक तीर्थक्षेत्र एक भाविक भक्तांना नवसाला पावणार आहे आणि संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांचं एक श्रद्धास्थान आहे। या ठिकाणचा विकास झाला पाहिजे। या ठिकाणी शासनाने याला क वर्गामध्ये घोषित केलेलं आहे आणि आमचा ट्रस्ट झालेला असून या ठिकाणी आम्ही ब वर्गामध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आज या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्ताने आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी माननीय API कापडणीस सरांनी माझी नेमणूक आज इथे बंदोबस्त निमित्त केली होती। तरी सकाळपासून 8 वाजेपासून मी इथे कर्तव्यावर आहे आणि माझ्यासोबत 8 होमगार्ड आणि 5 महिला होमगार्ड असे आम्ही एकूण 14 लोक इथं बंदोबस्त आम्ही सकाळपासून हजर आहे। तरी सकाळपासून हजारोंच्या संख्येने लोक दर्शनासाठी येत आहे, परंतु सकाळपासून आत्तापर्यंत कुठलाही अनुचित प्रकार इथे घडलेला नाही आहे। याचाच अर्थ असा होतो की पोलीस बंदोबस्त चोखपणे काम करतो आहे। गाभाऱ्यात सुद्धा महिलांची संख्या भरपूर आहे, त्याच्यामुळे जागा कमी असल्यामुळे लवकरात लवकर जेवढं दर्शन करता येईल तेवढे काम आमच्या महिला होमगार्ड करत आहे। पुरुष होमगार्डसुद्धा माणसांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्या अनुषंगाने इथे एकंदरीत बघता आजचा बंदोबस्त चांगला पार पडलेला आहे। अजून सध्या तरी कुठल्याही अनुचित प्रकारे इथे घडलेलं नाही। मंदिर हे श्रावण मास आरंभ झाल्यानंतर संपूर्ण महिना भक्त आपल्या आराधना करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। विविध लग्न सोहळे देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडतात। मात्र पर्यटन विकास क्षेत्रातून भरीव तरतुदीची देखील या ठिकाणी मदत होण्याची गरज असल्याचं स्थानिकांनी यावेळी मागणी
केल्याचं पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी चंद्रशेखर अहिरराव,